हे हाय एव्हरीवन, कशात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच की जे रील्सचे टार्गेट होते ना ते ऑलरेडी कंप्लीट झालेत. आता फायनली आपण तो व्हिडिओ रिलीज करतो ज्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं. रील मध्ये आपण डिस्कस केलं होतं की झिरो लॉस स्ट्रॅटेजी काय असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण झिरो लॉस स्ट्रॅटेजी काय असते हे जाणून घेणार आहे. झिरो लॉस स्ट्रॅटेजी बघण्याच्या आधी ना मी माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो, बिकॉज काही लोक मला पहिल्यांदाच फर्स्ट टाइमच बघतायत. तुम्ही माझ्याबद्दल थोडीशी माहिती देतो मित्रांनो. माझं नाव आहे प्रीतम आणि माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय. तो सुरुवातीच्या काळात मी जॉब करत होतो मित्रांनो. जॉब सोबत मी ट्रेडिंग सुद्धा केलंय. पण कॉलेज टायमिंग पासूनच मी म्युच्युअल फंड्स मध्ये थोडे पैसे इन्व्हेस्ट करायचो, तर त्याच्यामुळे थोडंसं नॉलेज होतं मला. तर 2014 ते 2017 जॉब सोबत ट्रेडिंग केलं मी आणि 2017 पर्यंत ना खूप जास्त अटेम्प्ट्स केले मी. लाईक क्लासेस केले, टिप्स घेतल्या, भरपूर साऱ्या गोष्टी केल्या ज्या तुम्ही करता ऑब्विसली. आता त्याच गोष्टी मी भरपूर साऱ्या केल्या, खूप सारे फेलियर्स बघितले मी. तो 2017 जो आहे ना तो माझ्या ट्रेडिंग लाईफ मधला एक टर्निंग पॉईंट होता. 2017 मध्ये मला अशा काही गोष्टी समजल्या ज्याच्या बेसिसवरती मी जॉब सोडू शकलो. आता 2017 पासून ते 2025 पर्यंत ऑलमोस्ट 8 वर्ष मित्रांनो मी फक्त आणि फक्त डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेडिंग करतो आणि मला खूप जास्त ट्रेडिंग करायला आवडतो. ऑप्शन्स ट्रेडिंग मध्ये सिंपल जर बघितलं तर तो एक प्रकारे बघितलं तर ऑप्शन्स मध्ये माझी खूप जास्त मास्टरी आहे. मी 8 वर्ष झाला याच्यामध्येच करतोय आणि मला खूप जास्त ऍडजस्टमेंट्स म्हणा, हेजिंग म्हणा, अशा भरपूर मल्टिपल स्ट्रॅटेजी येतात ज्याच्यामध्ये माझी एक्सपर्टीज आहे. मी खूप जास्त टाइम दिलाय. तो बेसिकली काय असतं की आपण कोणाकडून नक्की शिकतोय, कोणाचं नक्की ऐकतोय हे जाणून घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. दॅट्स वाय मी माझ्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला दिली. तो फायनली आपण आता हे बघूया की झिरो लॉस स्ट्रॅटेजी काय असते. झिरो लॉस स्ट्रॅटेजी जी आहे ना ती हेजिंग स्ट्रॅटेजी आहे आणि हेजिंग स्ट्रॅटेजीने खूप मोठा वास्ट टॉपिक आहे मित्रांनो. म्हणजे समजायला थोडं टफ आहे. स्टार्टिंगला थोडं अवघड वाटतं, परत यूज टू झालं की इझी वाटायला सुरुवात होते. व्हिडिओ जो आहे ना तो 2 पार्ट मध्ये आणतो बिकॉज तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग व्हावं. कारण की कन्फ्युजन तर असं पण होणार आहे. जर व्हिडिओ नाही समजला, स्ट्रॅटेजी नाही समजली, रिपीट मोड वरती 1-2 वेळा बघा. नाही जमलं तर तुम्हाला थोडासा रिसर्च करावा लागेल या ठिकाणी. ओके, आता जास्त वेळ नको घालवायला. चला डायरेक्टली स्क्रीन वरती चेकआउट करूया. तो आपण झिरो लॉस स्ट्रॅटेजी या ठिकाणी बघतोय मित्रांनो आणि मार्जिन रिक्वायरमेंट जी आहे ती कमीत कमी 50,000 रुपये असणं गरजेचं आहे. याच्यापेक्षा जास्त असतील तर बेटरच आहे, पण कमीत कमी 50,000 रुपये तुमच्याकडे असायला पाहिजेत. आणि जो कॉन्सेप्ट आपण बघतोय तो बघतोय हेजिंग या ठिकाणी. हे बघा, हेजिंग खूप मोठा कॉन्सेप्ट आहे. मल्टिपल व्हिडिओज ह्याच्यावरती बनवू शकतात, बट आज छोटासा पार्ट आपण या ठिकाणी कव्हर करतोय. आपण या ठिकाणी बघतोय की आपला व्ह्यू मार्केटवरती आहे बुलिश, म्हणजे अपसाइडला मार्केट जाईल असं वाटतं आपल्याला. मग आपण या केस मध्ये आपण काय काय करतो. आपण पहिली तर गोष्ट करतो बाय कॉल करतो किंवा बाय फ्युचर करतो किंवा ज्यांना ऑप्शन सेलिंग माहिती ते लोक काय करतात, पुट सेल करतात. म्हणजे या गोष्टी करून आपण या ठिकाणी पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो. राईट. आता हेजिंगच्या जे स्ट्रॅटेजी असतात ना त्या डिफरंट असतात. तर आपण या ठिकाणी 3 स्ट्रॅटेजीज घेतल्यात. तो जर माझा बुलिश व्ह्यू आहे तर मी 3 स्ट्रॅटेजीज करू शकतो. कुठल्या एक करू शकतो बुल कॉल स्प्रेड, दुसरा करू शकतो बुल पुट स्प्रेड आणि तिसरी जी आहे बुलिश स्ट्रॅटेजी दिलाय मी. बट अजून मल्टिपल स्ट्रॅटेजी आहेत. इथं नावाला फक्त 3 घेतल्यात मी. ओके, सो ह्या 3 स्ट्रॅटेजीज आपण या ठिकाणी बघतोय. यातली राईट नाव आपला जर व्ह्यू बुलिश आहे तर आपण इथे स्ट्रॅटेजी करणार आहे बुल पुट स्प्रेड. ओके, आता जे पण मी शब्द घेतो किंवा जे काय मी बोलतोय कन्फ्युज व्हायची गरज नाही. एकदम फ्लो मध्ये व्हिडिओ जाऊ दे, एकदम शांत डोक्याने व्हिडिओ बघा. फक्त बघत चला की काय काय होतंय. तो मी हे जे परत सांगतो ना हे तुमच्यासाठी सांगतोय, जे बिगिनर लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. व्हिडिओ फ्लो मध्ये जाऊ दे आणि एकदा कंप्लीट करा आणि रिपीट वरती बघा, म्हणजे थोडंसं अंडरस्टँडिंग अजून चांगलं होईल. ओके, तो कंटिन्यू करूया. तो या ठिकाणी ना निफ्टीचा एक चार्ट घेतलाय मी आणि इथे एक रेजिस्टन्स मार्क केलाय. लेवल आहे 25,000 च्या आसपास. 24,980 ची लेवल आहे. जर 25,000 च्या आसपास म्हणजे 980 ला जर ब्रेक केलं ना तर मी एक बुलिश ट्रेड करणार आहे पोझिशनली. ओके, 9 तारखेला मार्केट इथं आहे. 1 हावरची टाइम फ्रेम आहे, म्हणजे एक कॅन्डल 1 हावरला इंडिकेट करते. 9 तारीख आहे, 10 तारीख आहे. 10 तारखेला या रेजिस्टन्सच्या वरती मार्केट गेलं पण होल्ड नाही केलं, खाली आलं. ओके, तो 11 तारखेला काय झालं, 11 तारखेला मार्केट याच्या वरती गेला आणि होल्ड पण करत होतं. मग होल्ड करत होतं त्या टायमिंगला काय की मला इकडे बुलिश एक ट्रेड बनवायचा होता, बिकॉज पहिला रिजेक्ट झाला होता आणि देन इकडे ब्रेकआउट येत होता. सो दॅट्स वाय मला इकडे एक बुलिश ट्रेड बनवायचा होता. तुम्ही कुठली स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितली, बुल पुट स्प्रेड मी क्रिएट करणार. ओके, सो ती स्ट्रॅटेजी आपण या ठिकाणी बनवणार आहे. तो 10 च्या आसपास मी हा ट्रेड बनवतोय. त्याचं पूर्ण लॉजिक आणि कशा प्रकारे एंट्री घेतली ते दाखवतो तुम्हाला. इकडे जे तुम्हाला दिसतं याला बोलतात पे ऑफ ग्राफ आणि हे स्टॅटिस्टिक्स असतात एक प्रकारे स्ट्रॅटेजीचे. ज्यांना माहिती नाही जास्त कन्फ्युज होऊ नका, मी एक्सप्लेन करतो. ओके, सो हा 11 सप्टेंबरचा डेटा आहे. सकाळच्या 10चा टायमिंगचा हे डेटा आपल्याला इकडे भेटलेला आहे. ओके, जेव्हा मार्केटने तो ब्रेकआउट दिला 10 वाजता त्या टायमिंगला मला बुलिश पोझिशन क्रिएट करायची होती पुट सेल करून. तर या ठिकाणी मी काय केलं, जो एटीएमचा पुट होता म्हणजे कुठला 25,050 चा हा पुट मी सेल केला एक. या ठिकाणी प्राइस काय त्याची 107.25 ला मी सेल केला. मार्केट जर वरती गेलं तर ऑब्विसली मला प्रॉफिट होतं, पण मार्केट जर रिव्हर्स आलं तर त्या केसमध्ये मला लॉस होऊ शकतो. त्यासाठी त्या लॉस पासून वाचण्यासाठी मी काय केलं, एक हेज बाय केला. 3 स्ट्राइक्स खाली आलो म्हणजे त्याच्यापासून 3 स्ट्राइक खाली येऊन एक पुट बाय केला, जेणेकरून माझी पोझिशन जी आहे ना प्रॉपर हेज झाली. हेज म्हणजे इन्शुरन्स बाय केला या ठिकाणी मी. आता मार्केट काय झालं तर मला लिमिटेड लॉस आणि लिमिटेड प्रॉफिट होणार. सो मी हेज पोझिशन क्रिएट केली या ठिकाणी. याचा जो स्टॅटिस्टिक्स असतो ना तो तुम्हाला मी दाखवतो, म्हणजे मॅक्सिमम प्रॉफिट मॅक्सिमम लॉस काय आहे. ओके, तो जे सगळ्यात सुरुवातीला बघा की मार्जिन जे लागलं ते 49,000 च्या आसपास लागलं. मॅक्सिमम लॉस जे माझा होईल जर मार्केट रिव्हर्स आला तर 6,948 रुपयाचा मॅक्सिमम लॉस होईल आणि मार्केट जर माझ्या फेवर मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह राहिलं एक्सपायरी पर्यंत जर पॉझिटिव्ह राहिलं तर मला 4,300 रुपयाचं प्रॉफिट या ठिकाणी या स्ट्रॅटेजी मधनं होणार आहे. म्हणजे माझा जो युटिलाइज्ड फंड आहे ना त्याच्यावरती मला जवळजवळ 8 ते 9% रिटर्न्स बनणार आणि रिस्क माझ्या कॅपिटलवरती आहे 14%. ओके, याप्रमाणे आपण स्ट्रॅटेजी क्रिएट केली आणि या स्ट्रॅटेजीला आपण बोलतो बुल पुट स्प्रेड. ओके, त्याप्रमाणे ही स्ट्रॅटेजी क्रिएट केली आणि आता याचा डेटा आपण
कंटिन्यू बघणार आहे, म्हणजे पुढे काय झालं, नेक्स्ट डेला काय झालं असा डेटा आहे, नीट जाणून घ्या. ओके, सो 12 तारखेला म्हणजे नेक्स्ट डेला ओपनिंगला काय डेटा आहे बघूया. दुसऱ्या दिवशी ओपनिंगला काय झालं. ओपनिंगला ना मार्केट पॉझिटिव्ह राहिलं ऑब्विसली. जो पुट मी सेल केला होता ना त्याच्यामध्ये मला 3200 प्रॉफिट झाले आणि खालचा पुट मी बाय केला होता, मार्केट वर गेलं म्हणजे ऑब्विसली लॉस होणार त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये मला लॉस झाला 1957 रुपयाचा. तो 12 सप्टेंबरला म्हणजे नेक्स्ट डे ओपनिंगला काय झालं की मार्केट वरती गेलो ऑब्विसली, तर त्याच्यामुळे मी पुट सेल केला होता, त्याच्यामध्ये मला प्रॉफिट झाले. या ठिकाणी किती प्रॉफिट झाले, 3200 रुपयाचे प्रॉफिट झाले. पण एक मी पुट बाय पण केला होता ना त्याच्यामध्ये मला लॉसेस झाले या ठिकाणी 1957. तर नेट टू नेट जर पाहिलं तर मला 1245 रुपयाचा प्रॉफिट या ठिकाणी दिसते बघा टोटल एमटीएम मध्ये. एवढे प्रॉफिट्स मला रनिंग आहेत आणि बाकीचे स्टॅटिस्टिक्स तुम्हाला माहिती आहेत. ओके, सांगायची गरज नाही. पुढे कंटिन्यू करूया. तर 12 सप्टेंबरला म्हणजे एंड ऑफ द डे ईओडी आपण बघतो डेटा या ठिकाणी. एंड ऑफ द डे ला काय झालं, मार्केट पॉझिटिव्हच राहिलं. त्याच्यामुळे माझा जो एमटीएम आहे म्हणजे मला जे प्रॉफिट्स आहेत ते चालले 2493 रुपयाचे. आणि इकडे तुम्हाला दाखवायची गरज नाही बिकॉज एका पुट मध्ये प्रॉफिट होणार, एका पुट मध्ये मला लॉस होणार. नेट टू नेट मला 2500 रुपयाच्या आसपास प्रॉफिट्स आहेत आणि स्टॅटिस्टिक्स तेच. माझा मॅक्सिमम प्रॉफिट आहे 4300चा, माझा मॅक्सिमम लॉस जो आहे तो 10948 रुपयाचा. आता इकडे व्यवस्थित नीट समजून घ्या बिकॉज जी ट्रिक आहे, झिरो लॉस स्ट्रॅटेजी आहे ना इथे आहे. ओके, हे बघा सिंपल गोष्ट आहे की मला या ठिकाणी 25 रुपयाच्या आसपास प्रॉफिट चाललंय. मला अजून पैसे किती भेटणार आहेत स्ट्रॅटेजीमध्ये, जास्तीत जास्त 2000 रुपये मला भेटणार आहेत. जर मार्केट रिव्हर्स आलं, बाय चान्स उद्या गॅप डाऊन मार्केट झालं किंवा एखादी बेकार न्यूज आली किंवा म्हणजे काही असू दे, कुठल्याही न्यूजनी जर मार्केट गॅप डाऊन झालं त्या केसमध्ये माझे 2500 रुपये जातील वरून 7000 रुपये सुद्धा मला लॉस होऊ शकतो या केसमध्ये. म्हणजे थोडीशी भीती माझ्या मनामध्ये आहे. तो मार्केट जर या सिच्युएशनला असेल ना त्या टायमिंगला आपल्याला झिरो लॉस स्ट्रॅटेजी आपल्याला बनवता येते आणि त्याला ना थोडेसे प्रॉफिट्स कॉम्प्रोमाइज करावे लागतात. म्हणजे काय एक्झाम्पल साठी घ्या की माझी रिस्क किती कॅपिटलवरती 15%. नीट व्यवस्थित समजून घ्या. माझ्या कॅपिटलवरती रिस्क किती आहे, 15% रिस्क आहे. मला प्रॉफिट चालले 5%. आणि जर मार्केट रिव्हर्स झालं म्हणजे गॅप डाऊन झालं तर माझे पैसे जातील, वरून लॉस होईल. किती लॉस होईल, 15% मला लॉस होऊ शकतो. तुम्हाला परवडणार आहे का, ऑब्विसली नाही परवडणार. तर या ठिकाणी मी थोडंसं ऍडजस्टमेंट करणार याला. तो त्याला बोलतात ऍडजस्टमेंट्स. लाईक झिरो लॉस स्ट्रॅटेजी बनवणं म्हणजे ऍडजस्टमेंटचा एक पार्ट आहे. ओके, म्हणजे ऑप्शन्स वेगवेगळे ऍड ऑन करणं त्याला बोलतात ऍडजस्टमेंट्स. आपण या ठिकाणी ऍडजस्टमेंट शिकतोय आणि या स्ट्रॅटेजीला आपण झिरो लॉस स्ट्रॅटेजी बनवतोय. खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे, व्यवस्थित समजून घ्या आणि नाही समजलं तर रिपीट वरती बघायचं. ओके, तो एकदा बघून घ्या. ही आपली आता राईट नाउ स्ट्रॅटेजी आपल्याला 25 रुपयाचे प्रॉफिट चालत. मी ह्याच्यामध्ये थोडीशी ऍडजस्टमेंट करतो. ओके, कशी ऍडजस्टमेंट करतो या ठिकाणी बघा की लाईक आपल्या जे ओरिजिनल लेग्स होते हे ऑप्शन चेन आहे. इथे ऑप्शन चेनला थोडं झूम करूया. आपण सेल कुठला केला होता, 25,050 चा पुट सेल केला होता आणि 3 स्ट्राईक खाली येऊन म्हणजे 1 2 3 स्ट्राईक खाली येऊन आपण 24,900 चा पुट बाय केला होता. ही आपली ओरिजिनल पोझिशन आहे किंवा ओरिजिनल स्ट्रॅटेजी आहे, ज्याचं स्टॅटिस्टिक हे आता राईट नाव आहे. आपलं प्रॉफिट चाललंय 2493, मॅक्सिमम प्रॉफिट होईल 4300. आपण रिस्क जे आपल्या कॅपिटलवरती आहे 6,900 ची. ओके, सो याप्रमाणे आता पुढे बघूया काय करायचंय. इथे करायचंय काय, आता व्यवस्थित याला झूम करतो, थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. ओके, 25,050 चा मी काय केला होता, पुट सेल केला होता. तुमच्या जर लक्षात असेल तर सेल केला होता राईट. आणि 24,900 चा आपण बाय केला होता. करायचंय काय, हा जो बाय लेग आहे ना, बाय म्हणजे जो ओटीएम चा आपण बाय केला होता तो आपण काय करायचं, क्लोज करायचा. त्याला क्लोज करायचा आणि हा जो पुट क्लोज केला तो इथं बाय करायचा. म्हणजे हा जो सेल आहे ना त्याच्या जवळचा खालचा ओटीएम लगेच आपण पुट बाय करायचा. क्लोज दिस बाय नियर, इथला क्लोज करायचा, इथं बाय करायचा. म्हणजे इथली काय प्राइस चालू आहे त्याची, आपण ज्या पण प्राइसला एंट्री केली असेल त्या आहे त्या प्राइसला क्लोज करायचा आणि हा जो पुट आहे ह्याच्या खालचा पुट तो आहे त्या प्राइसला बाय करून टाकायचा. तो अशा करण्याने हे जे आपण ऍडजस्टमेंट केली ह्याने नक्की मार्केटमध्ये काय घडतं किंवा स्ट्रॅटेजीमध्ये काय डिफरन्स येतो ना हे जाणून घेऊया. खूप इंटरेस्टिंग आहे. ओके, आपला स्टॅटिस्टिक काय आता राईट नाउ बघा, 2493 चं प्रॉफिट चालू आहे, 4300 मॅक्स प्रॉफिट आहे, 6,900 माझा मॅक्सिमम लॉस आहे राईट. आता मी कंटिन्यू करतो. आता आपण ही ऍडजस्टमेंट केली या ठिकाणी. काय केलं आपण, ह्याला क्लोज केलं आणि इथं बाय केलं. ओके, याने होतंय काय बघा. फर्स्ट हा डेटा आहे आपल्याकडे, 2493 चं प्रॉफिट आहे, 4300 मॅक्स प्रॉफिट होईल मार्केट जर वरती राहिलं, फेवर मध्ये राहिलं तर. आणि जर मार्केट रिव्हर्स झाला तर 6,900 ची माझ्या कॅपिटलवरती रिस्क आहे. बट आता आपण ते ऍडजस्टमेंट केली म्हणजे पुट बाय केला जवळचा, तर काय झालं बघा बरं. आता बघा काय झालं, इथं झूम करू थोडंसं, इंटरेस्टिंग आहे. नाव टोटल एमटीएम सेम जो की आता आपला चाललाय 2493, तेच प्रॉफिट माझं राईट नाव आहे. बट माझं जे प्रॉफिट होणार होतं ना 4,300 होणार होतं, आता किती होईल जास्तीत जास्त 3,300. म्हणजे 1,000 रुपये मी कॉम्प्रोमाइज केले प्रॉफिट्स मधले. बट ते पण प्रॉफिट कुठले कॉम्प्रोमाइज केले, येणारे पैसे आलेले पैशामध्ये कॉम्प्रोमाइज केले का, बिलकुल नाही. हे लक्षात ठेवा व्यवस्थित. आलेले जे पैसे आहेत ते स्टेबल आहेत, तुमचे सिक्युअर पैसे झाले. 2493 आहेत ते तुमचे 2493 तुम्ही आता पण बुक करू शकतात. बट तुम्ही जे येणारे पैसे आहेत जे की तुमचे नाही आहेत पण ऍक्च्युअली, कारण की तुम्ही ते अजून कमवले नाही आहेत, 4,300 भेटणार होते पण त्या ठिकाणी तुम्ही 3,300 म्हणता ठीक आहे, मला ऍक्सेप्टेबल आहे. मी 3,300 रुपये प्रॉफिट घ्यायला तयार आहे, पण माझ्या कॅपिटल वरती रिस्क नाही पाहिजे. व्यवस्थित समजून घ्या. मी 3,300 प्रॉफिट घ्यायला तयार आहे, पण माझ्या कॅपिटल वरती मला रिस्क नाही पाहिजे. जो माझा मॅक्सिमम लॉस इकडे 6,900 होता, या ठिकाणी किती रुपयाचा झाला बघा बरं, 420 रुपयाचा फक्त. आता मला सांगा ही झिरो लॉस स्ट्रॅटेजी झाली का? येस, ऑब्विसली झाली. तुम्ही म्हणाल की सर 1% तरी दिसतंय, ते थोडंसं ऍडजस्टमेंट मध्ये इकडे तिकडे होऊन जातं. लाईक स्लिपेज जर इकडे तिकडे लागला तरी होऊन झालं. त्याला झिरो लॉस करायला थोडंसं अजून पॉझिटिव्ह लाईक 100-200 रुपये जरी पॉझिटिव्ह झाला हा एमटीएम तरी तुम्हाला ते झिरो लॉस दिसणार. ऍज ऑफ नाउ माझं काम काय तुम्हाला दाखवणं की झिरो लॉस स्ट्रॅटेजी करू शकतो का, तर इथं क्रिएट केली. बरं, याचं बेनिफिट काय
मी तुम्हाला सांगतो. त्याचं बेनिफिट काय आहे, मार्केट तुमच्या फेवर मध्ये राहिलं म्हणजे मार्केट जर पॉझिटिव्ह राहिलं, बघा तुमचा व्ह्यू काय पॉझिटिव्ह आहे, तुमचा व्ह्यू पॉझिटिव्ह आहे, मार्केट वरती गेलं, तुम्हाला तुमचे प्रॉफिट्स बनतील, 1000 रुपये कमी बनतील या केसमध्ये. बट मार्केटमध्ये काय असतं ना, काय होईल काय सांगता येत नाही, कधी काय न्यूज येते, कधी काय घडतं मार्केटमध्ये, कधी स्पाइक येतात, कधी मार्केट क्रॅश करेल हे सांगता नाही येत. त्या केसमध्ये एक सेफगार्ड आपण या ठिकाणी बघितला, म्हणजे मार्केट उद्या क्रॅश जरी झालं, 1000 पॉईंट्सनी पडलं, काय ऑपरेटर आला, बॅड न्यूज आली, मार्केट 10% लोअर सर्किट जरी लागलं, तुम्हाला रिस्क आहे का मित्रांनो? तुम्हाला रिस्क नाहीये. तुमच्या कॅपिटलवरती फक्त 420 रुपयाची रिस्क राहिली. आता भले मार्केट काय होऊ दे, उद्या समजा मार्केट क्रॅश झालं, तुम्हाला रिग्रेट आहे का मला सांगा? रिग्रेट नाहीये ना ऑब्विसली यार. मी प्रॉफिट्सला ऍडजस्ट केले होते, मी स्ट्रॅटेजीला 0 लॉस केलं होतं, जेणेकरून आता मला रिस्क राहिलीच नाहीये. गेले तर 420 रुपये, आले तर 3300 रुपये. तर आय होप की तुम्हाला कॉन्सेप्ट समजला असेल. तो आय होप की तुम्हाला कॉन्सेप्ट आवडला असेल आणि व्यवस्थित समजला पण असेल. आय नो की बाबा थोडं कन्फ्युजन होतच, पण तुम्हाला रिपीट मोडवरती बघायला लागेल. पार्ट 2 मध्ये आपण दुसरी स्ट्रॅटेजी बघतोय, पण त्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण 0 लॉस स्ट्रॅटेजी नाही करत आहे. 0 लॉस न करता प्लस मध्ये ठेवतोय त्याला. म्हणजे लाईक 2500 मला प्रॉफिट्स आलेत ना, जरी गेले तरी फक्त आणि फक्त 1000 रुपये गेले पाहिजेत, म्हणजे 1500 रुपये राहिलेच पाहिजेत, आणि आले तर पैसेच आले पाहिजेत. म्हणजे रिस्क तर नाहीच नाही, वरून पैसे आले पाहिजेत. अशी स्ट्रॅटेजी आपण क्रिएट करतोय सेकंड पार्ट मध्ये. सो हा पार्ट कंप्लीट झाला मित्रांनो या ठिकाणी. आता सेकंड पार्ट मध्ये दुसरी स्ट्रॅटेजी बघूया. आय होप की तुम्हाला नवीन लर्निंग भेटला असेल. सो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितल्याबद्दल ना खरंच खूप खूप धन्यवाद, बिकॉज ह्याच्यावरून समजतं की तुम्हाला लर्निंग करायची इच्छा आहे. ओके, सो चला आता नेक्स्ट पार्ट मध्ये भेटूया. बाय बाय, जय महाराष्ट्र.